संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलनात आक्रमक झाले. डॉक्टर रमेश तारक यांनी मराठा आंदोलनाला विरोध केल्यामुळे आता त्यांच्या तोंडाला काळं फासलं. हळूहळू या घटना घडायला सुरुवात झाली. मराठा समाजाला कुणीही अशा पद्धतीनं समाजाच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करू नये. मी बघा, मराठा समाज आपल्या मागण्या मांडण्यासाठी सरकारकडे आग्रही आहे. इतर समाज आहेत, ओबीसी समाज वगैरे, ते त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सरकारकडे आग्रही आहेत. मी सतत सांगतोय की कुठल्याही समाजातल्या नेत्यांनी, आंदोलनकर्त्यांनी, समाज बांधवांनी आपण बोलताना संयमानं बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं, आपल्या कृतीमुळं कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. आणि आता हे दोन्ही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. असं असताना कुणाच्या तरी काहीतरी कृतीमुळं ते चिघळू नये एवढी दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. सरकारनं जे दोन्ही समाजाला आश्वासन दिलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आश्वासनं पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न राज्य सरकार करेल. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.